एक्सक्यूज मी. ये बस. मला इथे का बोलवलं? सांगतो. आतमध्ये 2 कॉफी पाठवा. सो जय, माझं तुझ्याकडे अतिशय महत्वाचं काम होतं म्हणून मी तुला इथे बोलावलं. खूप वर्षांपूर्वी तुझ्या आईला म्हणजे नीनाला मी काही अमाउंट ऑफ शेअर्स दिले होते आणि इंडियामधली ही जी संजीवनीची ब्रँच मी सांभाळायला दिली होती. तुझी आई खूप मेहनती होती. तिने मनापासून हा सारा पसारा सांभाळला आणि मग कंपनीने त्याच्या बदल्यामध्ये तिला आपल्या एका लँडवर बंगला दिला, कार दिली, आणखीन काही सोयी दिल्या. आणि त्याच प्रॉपर्टीवरून तुझ्यामध्ये आणि माझी एक्स वाईफ संध्या, तुम्हा दोघांमध्ये वाद झाला. तिने तुला त्या बंगल्यामधून बाहेर काढलं. आता तो बंगला माझ्याकडे आहे. मी आणि माझ्या मुली, मी सगळेजण तिथे राहतो. तेव्हा आता तुला असा प्रश्न पडला असेल की पुढे काय? खरोखर जय, तुझी आई ही खूप मेहनती होती, खूप सिन्सिअर होती. त्यामुळे तिच्या मुलाविषयी मी कुठल्याही प्रकारचं अनफेअर डील नाही करू शकत. तेव्हा जय, मी तुला एक ऑफर देतो. या कंपनीमध्ये तुझ्या आईच्या नावावर काही शेअर्स आहेत, त्याच्या अगेन्स्ट तू लोन घेऊ शकतोस. बघ, म्हणजे विचार कर. एक्सक्यूज मी मिस्टर अनिरुद्ध राजे, तुम्ही काय मला भिकारी समजता? माझ्या आईने खूप मेहनत करून ही कंपनी, ही ब्रांच उभी केली आहे. इतका टर्नओव्हर वाढवलाय आणि त्या बदल्यात तिच्या मुलाला आज लोन पेक्षा कितीतरी जास्त पटीने काहीतरी मिळायला हवं. तुमची द्यायची दानत नसेल ना, तर सगळं तुमच्यापाशी ठेवा, कळलं? ही नसती गाजरं मला दाखवू नका. मला काही नको आहे तुमच्याकडून. आणि हो, मी स्वतः तुमच्याकडे आलो नव्हतो आणि कधी येणारही नाही. प्लीज कीप दॅट इन माइंड. ओके, बाय. सॉरी, इट्स ओके. प्रिया, तू परत ऑफिसला? आणि हे काय? आता इथे परत येणं होणार नाही अभिजित. मी तुला शेवटचं भेटायला आले. अगं पण प्रिया, प्रिया मॅडम गेली का? हो का रे? त्यांनी हे लेटर तुम्हाला द्यायला सांगितलं. डिअर अभिजित,
कोणालाच न भेटता निघून जायचं असं ठरवलं होतं. पण तुला न भेटता जाणं मन नव्हतं करत रे. कारण तू माझा खूप चांगला, खूप जवळचा मित्र आहेस. त्याही पेक्षा नवीन नाती आल्यावरही ज्याने आपली जुनी नाती जपली असा तू एकटाच आहेस. म्हणून मी हे तुला लेटर लिहिते. डॅडना त्यांची स्वतःची फॅमिली मिळाल्यावर आता माझं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व संपलंय आणि हे मी एक्सेप्ट केलंय. एका हॅपी फॅमिलीच्या पोर्ट्रेटमध्ये माझी ही चित्र रंगवायचं हे कोणाच्या लक्षातच येत नाही आणि ते तसं यावं अशी माझी इच्छाही नाही. कारण असल्या गोष्टी मला मागून मिळवायच्या नाही. पण माझी इतकीच इच्छा आहे की बाकी सगळ्यांनी आनंदित राहावं. मी ठीक आहे, मला सवय आहे. डॅडींनी मला अडॉप्ट केलं होतं तेव्हाही मी अनाथ होते आणि पुन्हा आज झाले. मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला चालले. तासाभरानंतर दादरहून सुटणारी शताब्दी एक्सप्रेसने मी हे शहर सोडते. टेक केअर. आय विल मिस यू ऑल, एस्पेशली यू. सर, मला माहिती आहे तुमच्या पर्सनल मॅटरमध्ये मी बोलणं योग्य नाही, पण प्रिया ज्या प्रकारे निघून गेली हे फार वाईट आहे. आणि ती ज्या कारणांमुळे सोडून गेली आहे त्याचा विचार केला तर आय मीन सर, तुम्हीच सांगा, यात तुमचा दोष नाहीये. अभिजित, प्रियाने पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे तसा कुठलाही विचार माझ्या मनामध्ये कधी नव्हता आणि आजही नाहीये. अरे, प्रिया सुद्धा माझीच मुलगी आहे. शमिका, आशू याही माझ्याच मुली आहेत. हा, फरक फक्त इतकाच आहे अभिजित की शमिका इतक्या वर्षानंतर मला भेटली अभिजित, आणि ती जे जे काय करते ह्या गोष्टींचं मला अप्रूप वाटतंय. फक्त इतकंच आहे. सर, प्रिया फार सेन्सिटिव्ह आहे हे तुम्हीच मला या केबिनमध्ये बोलून सांगितलं होतं. जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला डॅड म्हणायला मुली नव्हत्या त्या काळात प्रिया आली होती आणि तिने तुमचा एकटेपणा दूर केला होता. आता तीच एकटी पडली आहे. यात दोष तुमचा नाही आहे सर. अभिजित, या पत्रामध्ये तिने असं लिहिले की 1 तासात दादरहून ट्रेन सुटेल. तुम्ही डायल केलेल्या नंबरशी आता संपर्क होऊ शकत नाही. अरे, या रियाचा फोन लागतच नाहीये. फोन लागला असं वाटतं आणि डिस्कनेक्ट होतो. कुठे आहे मुलगी? काल रात्री उशिरा घरी आली. जेवलीस का विचारायला गेले तर धाडकन रूमचा दरवाजा लावून घेतला. आजही दिवसभर दिसलेली नाहीये. ब्रेकफास्टलाही नव्हती. गॉड, या रियाचं काय चाललंय? हॅलो. शमिका. हा डॅड. अभिजित आणि प्रिया घरी पोहोचतील आता. हो, आलेत घरी. चालली होती बॅग भरून. तासाभराने ट्रेन होते तिची. शमिका, तिला असं वाटतंय की मला माझी फॅमिली परत मिळाली, त्यामुळे आता पूर्वीसारखं मी तिच्यावरती प्रेम करत नाही असा तिचा समज झालाय. तिला मी कसं सांगू की गेली 20 वर्ष माझ्यातला बाप तिने जिवंत ठेवलाय म्हणून. यासाठी मी तिचं आयुष्यभर ऋणी राहीन. बरं झालं अभिजित वेळेवरती पोहोचला आणि त्याने सगळं सांभाळून घेतलं.
शमिका, बेटा खूप लहान असून सुद्धा खूप समंजस आहेस तू. प्रिया आजपासून आपल्याकडे राहायला येते. आजपर्यंत इतरांना जसं सांभाळून घेतलंस तसं तिची पण काळजी घे. चल, मी परत फोन करतो तुला. ओके, तुम्ही नका काळजी करू, मी सांभाळून घेईन सगळं. फक्त जेवण वेळेत करा. वेडू आहेस का तू? असं घर सोडून जातात का कधी? हे बघ प्रिया, आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस, आणि मेन म्हणजे आपल्या डॅडना तू हवी आहेस. कळलं? तेव्हा मनातल्या या सगळ्या गोष्टी काढून टाक. चल, मी तुला तुझी रूम दाखवते. ही तुझी रूम आहे, आणि काही लागलं तरी मला सांगायचं. पण प्लीज, हे बघ, आम्ही सगळे तुझे आहोत. डॅडही तुझेच आहेत. सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. कोणी परक आहे असं काहीही नाहीये. ओके? काय खाल्लंस सकाळपासून? बरं, तुझ्यासाठी मी छान गरम गरम पराठे करते. बस तू, आलेच. बघ, मी म्हटलं होतं ना सगळं ठीक होईल. आणि असं घरातून पळून जातात. तुला माहिती सगळे किती टेन्शन मध्ये होते. सॉरी. इट्स ओके. पण मी जरा शमिकाला भेटून येतो. मी आलो तेव्हा थोडी टेन्शन मध्ये वाटली. सारखी प्रत्येकाची काळजी करत असते. तिची सुद्धा काळजी कोणीतरी करायला हवी ना. आलोच मी, बसतो. ज्याला त्याला शमिकाचीच काळजी. अभि, टेन्स मी आहे, शमिका नाही. तिला काय सगळंच आयतं मिळतं. सगळं तिच्याच हातात आहे ना. ती कसली बेचारी. बेचारी तर तिला मी करून टाकणार आहे. मग खरोखरच सगळ्यांना हेच म्हणावं लागणार आहे, बेचारी शमिका. काय करताय तुम्ही सगळ्या बायका बायका जमून? आणि तुमचा मोरक्या कुठे आहे? विभावरी पेंटसे बाबा, ती साने काकूंकडे गेली दागिन्यांचे पॅटर्न्स पाहायला. पण मीच म्हणलं होतं साने काकूंना इथे या म्हणून, पण त्या काही आल्याच नाही. त्या कशा येतील? आणि हिला तिकडे जाऊन एरियातल्या सगळ्या बायकांबद्दल गॉसिप करायचं असेल ना. मग बरं, या सगळ्या प्रकरणात मला चहा मिळेल का एक कप? ते नंतर. आधी तू तिथे बस बघू का, आणि आम्हाला मदत कर. यात बघ जरा, एखादं नाव राहिलं नाही ना. मेघनाचं लग्न आलंय तोंडावर. ते दिसतंय तिच्या तोंडावरनं. हे काय काय ती राहिली? कोण? नाशिकची आत्या कोण? सुरेखा. आणि तिचा तो थोडा दात पुढे असलेला नवरा, काय त्याचं नाव? वसंत मामा. त्या दोघांना बोलवा. आठवणीने पत्रिका पाठवा. नाही तर ते इथे येऊन संगीत मानापांचा प्रयोग करतील का नाही बोलवलं म्हणून. बरं बाबा, आईने सांगितलं आज संध्याकाळी तुम्ही आणि अभि पत्रिकेचं डिझाईन फायनल करून येणार आहे. आम्ही? छे, आम्हाला काय कळतंय त्यातलं? आम्ही नाही जाणार. हिला जाऊन दे ना, हिचं लग्न आहे. नचिकेत जायला नाही, दोघे जातील. अरे काहीतरीच काय बोलतोय. अशी पद्धत नाहीये आपल्याकडे. तुलाच जावं लागेल. चल ग चिमणे, घे. किती झाले? 150 झाले का? हे घे. तू लिहितेस काय? अहो, ते कुणाला खड नारळ द्यायचे, कुणाला साड्या, कुणाला शर्ट पीस लिहायचं होतं. तुझ्या आईची आयडिया असेल. ऊत आलाय तुम्हाला, दुसरं काय? वालावलकर, काय देसाई, भरभरली ग. हे काय? ही जागा आहे फोन ठेवायची? आणि थरथरतो का तो एवढा? बोल आता, बोल.
आई अगं ती फोन उचलत नाहीये. असा कसा नाही फोन उचलत? रात्रभर तुमची फोनाफोनी चालते तेव्हा बरा फोन उचलते. आता माझं काम आहे तो फोन उचलत नाही. अरे लग्न तुझं आहे की माझं? हे बघ आपल्याला कळायला नको का ते काय खरेदी करणार आपण काय खरेदी करणार. हो पण उगीच. एक मिनिट थांब मी फोन लावते. तुला जराही वेळ राहत नाही का? इथे सगळे माझ्या बरोबर बसलेत मला बोलता येत नाहीये. मी नचिकेतची आई बोलते. सॉरी ते आई मला वाटलं की म्हणजे सॉरी खरंच. कुणाचा फोन आहे? काय झालं? अगं येते 2 मिनिटं. ऍक्च्युली मला जरा अरे शमिका काय झालं? काय नाही रे, रियाचं वागणं खूप विचित्र वागायला लागली ती आजकाल. म्हणजे दिवस दिवस घरात येत नाही, आली तरी रात्री येते खूप उशिरा, जेवण करत नाही, कुणाशी धड बोलत नाही. डॅड परत आलेत. मला असं वाटलं होतं सगळं छान होईल, मला परत पूर्वीसारखं लहान होऊन वागता येईल. पण नाही रे, जबाबदाऱ्या संपतच नाही. शमिका कळतंय मला, तू खरंच खूप ग्रेट आहेस. इतका जीव कसा लावतेस सगळ्यांना? पण तरी मी तुला परत तीच गोष्ट सांगेन. हे बघ, रिया दुखावली गेली आहे, तिला थोडा वेळ दे. कोणाची जखम कधी भरावी हे त्या माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं. रिया पण बाहेर पडेल याच्यातून. बस थोडासा वेळ दे तिला. आणि तू काळजी करू नकोस. चला मी ऑफिसला पळतो, पण जाण्यापूर्वी गिव मी अ हग आणि एक छोटंसं स्माइल. तुला खरं सांगू अभि, एवढी एकच गोष्ट आहे जी मला कशाशीही लढण्याचं बळ देते. तुझ्या मिठीत खूप शांत आणि सिक्युअर वाटतं मला. असं वाटतं की काही झालं तरी तू आहेस माझ्यासाठी. सगळे प्रॉब्लेम्स या मिठी बाहेरच संपून जातील असं वाटतं. तुम्ही कशाला घाबरतीयस शमिका? ती लोक तुला काही करणार नाही. ते माझे गेस्ट आहेत. व्हॉट? येस,
गेस्ट आहेत ते माझे, आणि आम्हाला जरा महत्वाचं बोलायचंय. सो तू प्लीज आज जा. म्हणजे कसं आहे ना, आम्हाला जरा शांतपणे बोलता येईल. ओके? रिया, अगं हे तुझे गेस्ट आहेत? जस्ट अ मिनिट. बोल. अगं किती किती मवाली मुलं आहेत ही रिया. आय नो दॅट. ते मवाली आहेत मला माहिती आहे, आणि नुसते मवाली नाहीत, ते प्रोफेशनल गुंड सुद्धा. कळलं? आणि म्हणूनच मी त्यांना हायर केलं. हायर? कशासाठी? माझ्या मॉमच्या सुटकेसाठी.